बाळा, आज आम्ही तुला एकच गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहोत आणि ती म्हणजे तुझ्या मनात जी भीती आहे, जी शंका आहे, जी अस्वस्थता आहे, ती आज तू आमच्या चरणांवर ठेव. कारण जिथे शंका संपते तिथेच चमत्कार सुरू होत असतात. बाळा, तुम्ही वारंवार स्वतःलाच विचारता की स्वामी, माझे होईल का? माझे नशीब बदलेल का? इतके प्रयत्न करूनही यश का मिळत नाही? माझ्या आयुष्यात आनंद येईल का? बाळा, हे सर्व प्रश्न तुझ्या मनात येणे स्वाभाविक आहे. पण लक्षात ठेव, जेव्हा तुझ्या मनात शंकेचे ढग दाटतात तेव्हा श्रद्धेचा सूर्य दिसेनासा होतो आणि श्रद्धेचा सूर्य झाकला गेला की मन अंधाराने पूर्ण भरून जाते. बाळा, आम्ही तुझा हात अगदी घट्ट धरून ठेवलेला आहे. तुम्ही एकटे नाही, तुम्ही एकटे चालत नाही, तर तुझ्या प्रत्येक पावलांबरोबर आमचीही पावले आहेत. तुझ्या प्रत्येक संकटात आम्ही तुझ्या बाजूला उभे आहोत. आज तू ज्या अडचणीतून जात आहेस ती कायमची नाही. हा काळही निघून जाईल. पण जर तू मध्येच विश्वास सोडलास तर तुझ्या आयुष्याचे दार उघडण्याआधीच तू मागे वळशील. त्यामुळे आम्ही तुला सांगत आहोत, कोणतीही शंका तू तुझ्या मनामध्ये ठेवू नकोस. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची ताकद आमच्याकडे आहे. समुद्रावर पूल बांधणारा परमेश्वर आम्हीच आहोत. दगडालाही तरंगवणारी शक्ती ही आमचीच आहे. मग तुझे एक छोटेसे संकट दूर करणे आमच्यासाठी कितीसे मोठे आहे. तुम्ही म्हणता, स्वामी, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे साथ देणारे लोक नाहीत, माझे नशीब खराब आहे. पण लेकरा, आमचा आशीर्वाद असेल तर हे सर्व मिळायला वेळ लागत नाही. आणि हेच तुम्हाला कळत नाही, कारण तुमचा आमच्यावरचा विश्वास कमी पडतो. ज्याचा आमच्यावर पूर्ण विश्वास असतो त्याला पूर्ण खात्री असते की माझे स्वामी माझ्यासोबत असताना सर्व काही माझे चांगलेच होणार. त्यामुळे बाळा, तू फक्त तुझे कर्म चांगले करत राहा. प्रत्येक सकाळी विश्वासाने उठ. प्रत्येक रात्री आमचे नाव घेत झोप. तुझ्या मनात जर नकारात्मक विचार आले की त्यांना तू आमच्या नावाने दूर कर. तुझ्या डोळ्यातून गळणारा प्रत्येक अश्रू आम्ही पाहिलेला आहे. तुझ्या हृदयात दडलेले प्रत्येक दुःख आम्हाला माहिती आहे. तू कोणालाही सांगितले नसलेस तरी आम्हाला सर्व काही कळते. बाळा, तुम्ही अनेक वेळा तुटला, अनेक वेळा हार मानायची वेळ तुझ्यावर आली, पण तरीही तुम्ही उभे राहिला. कारण तुला उभी करणारी शक्ती आम्हीच होतो. ज्यावेळी सर्व दारे बंद होतात त्यावेळी आम्ही तुझ्यासाठी एक नवीन दरवाजा उघडत असतो. ज्यावेळी तुला वाटते की सर्व काही संपले त्याच क्षणी आम्ही नव्या सुरुवातीची तयारी करत असतो. तू फक्त धीर धर. लोक तुझ्यावर हसतील, तुझ्यावर टीका करतील, तुझ्या स्वप्नांची खिल्ली उडवतील, पण जेव्हा आमची कृपा होईल तेव्हा तेच लोक तुझ्या यशाचे कौतुक करतील. आज तुला जे अशक्य वाटत आहे ते काही दिवसांनी तुझे वास्तव बनेल. तुझ्या घरात आनंद येईल. तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. तोपर्यंत तू फक्त संयम ठेव. तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव आणि तुझे कर्म, तुझे काम तू प्रामाणिकपणे करत राहा. तुझ्या भविष्याची चिंता तू आमच्यावर सोड. तुझे कधीच काहीच आम्ही वाईट होऊ देणार नाही. सर्व काही तुझे उत्तमच होणार. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या प्रत्येक प्रार्थना या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. फक्त योग्य वेळ येण्याची वाट आम्ही पाहत आहोत. ज्यावेळेस योग्य वेळ येईल
तेव्हा तुझ्या बाजूने सर्व गोष्टी घडायला सुरू होतील. तू काळजी करू नकोस, फक्त तोपर्यंत विश्वास ठेव. बाळा, झाडाला फळ उशिरा लागले म्हणून बी वाया गेले असे होत नसते. झाड मोठे व्हायला वेळ लागतो. तसेच तुझ्या आयुष्यातील मोठे आशीर्वादही योग्य वेळीच येतात. तू घाई करू नकोस, तुलना करू नकोस, दुसऱ्याचे आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नकोस. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. आम्ही प्रत्येकासाठी वेगळी योजना बनवलेली आहे. तुझ्यासाठीही आमच्याकडे एक सुंदर योजना आहे. फक्त तू आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. ज्या दिवशी तू पूर्ण श्रद्धेने म्हणशील, स्वामी आता सर्व काही तुमच्यावर सोडले आहे, त्या दिवसापासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू होतील. तुझ्या चिंता कमी होतील, तुझे मन शांत होईल, योग्य माणसे तुला भेटतील, योग्य संधी मिळतील आणि तुझ्या आयुष्यातील अनेक अशक्य गोष्टी एकामागून एक शक्य होत जातील. बाळा, आमच्यावर विश्वास ठेवणारा कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. तर कधी थोडा उशीर होतो, पण मिळते मात्र नक्की. म्हणून बाळा, आजपासून तू शंका सोड, भीती सोड, निराशा सोड आणि श्रद्धेचा हात धर. आम्ही तुझ्यासोबत नेहमीच आहोत. तुझ्या प्रत्येक श्वासात आमचे संरक्षण आहे. फक्त तू नामस्मरण करत राहा, चांगले कर्म करत राहा, तुझे काम नित्य नियमाने करत राहा आणि नेहमी आनंदी राहा. कारण तुझ्या आयुष्यात लवकरच असा दिवस येणार आहे ज्या दिवशी तू आनंदाने म्हणशील, स्वामी, जे अशक्य वाटत होते ते आज शक्य झाले. त्या दिवशी तुझे डोळे आनंदाश्रूंनी भरतील. तू आमच्या चरणी नतमस्तक होशील आणि तुला जाणवेल, विश्वासाने केलेली वाटचाल कधीच व्यर्थ जात नाही. बाळा, भिवू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. तुझा हाच विश्वास तुला पुढे जाण्यासाठी बळ देईल. काळजी करू नकोस, सर्व काही तुझे उत्तमच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.